फर्स्ट अटेम्प्टमध्ये नंबर लागू शकला नाही. त्यामुळे मी जास्त खचून गेलो होतो. मग रिपीट करायचं का नाही हा मोठा प्रश्न माझ्यासमोर होता. मग मी सरांना येऊन भेटलो. सरांनी मला एक वाक्य सांगितलं होतं, ते माझ्या चांगलं लक्षात राहिलं. सर म्हणले की टाईम महत्त्वाचा नसतो, तुझं स्वप्न महत्त्वाचे असतात. मग मी एक डबल अटेम्प्ट द्यायचं ठरवलं आणि मग मी साकारमध्ये प्रवेश घेतला. फिजिक्स जे तुझ्यासाठी अवघड विषय होता, हा अवघड विषय सोपा कसा केला तू, किंवा कशा पद्धतीने फिजिक्सची तयारी केली, टेस्ट सिरीजची तयारी कशी करायची, हा बऱ्याच जणांना प्रश्न आहे. त्याच्याबद्दल मला कुणाल तू सांग. टेस्ट सिरीजचा खूप मोठा फायदा झाला मला. टेस्ट सिरीजमध्ये NCERT, केमिस्ट्रीची, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि फिजिकल तिन्ही लाईन टू लाईन क्वेश्चन असल्यामुळे NCERT पास झाल्यासारखे झाले. मग टेस्ट सिरीज मध्ये असं झालं असेल की कधी मार्क चांगले आले आणि कधी एकदम कमी आले, हो. थोडं घाबरून गेला, तर त्यावेळेस तू काय केलं? तर बुक्स सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये कुणालने सांगितलेलं आहे, तर सगळे बुक्स तुम्ही रेफर करा. आयुष्यात प्रत्येकाला यशस्वी व्हायचं असतं ज्या फील्डमध्ये त्याला पुढे जायचंय किंवा जी फील्ड त्याने निवडलेली असते. आपण चांगली सुरुवात देखील करतो, पण बऱ्याच वेळेस ना पुढे गेल्यानंतरच्या जर्नीमध्ये बरेच खाचखळगे येतात, बऱ्याच अडचणी येतात आणि तिथे आपल्याला हे कळत नाही की आता इथून पुढे कसं जायचं. सुरुवात तर आपण केलेली असते, बरंच दूरवर आलेला असतो, पण आता इथून पुढे जे अडथळे आले ह्याच्यातून मार्गक्रमण करण्यासाठी आपल्याला लागत असतो मेंटॉर. आणि बऱ्याच वेळा असं होतं की या जर्नीमध्ये आपले मेंटॉर आपण कधी कधी स्वतःच होत असतो, किंवा आपल्यासोबत जे मित्र, आपल्यासोबत जे टीचर्स किंवा आपल्यासोबत जे मार्गदर्शक असतात ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात. अशा मार्गदर्शनाच्या वेळी आपल्याला कधी कधी आपण बघितलेल्या गोष्टी किंवा आपण अनुभवलेले काही व्हिडिओज आपल्याला मार्गदर्शन करत असतात. तर मला आज तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी भेटू घालायचं आहे कुणाल धोत्रे सोबत. तर कुणाल, वेलकम. साकारच्या स्टुडिओमध्ये तुझं स्वागत आहे. कुणालने आता MBBS ला प्रवेश घेतलेला आहे. तर नीटचं जर्नी कुणालचं कसं होतं, काय अडथळे आले आणि या अडथळ्यांवर त्याने कशी मात केली, हे आपण आजच्या या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहेत. कुणाल, वेलकम परत एकदा. कुणाल, सगळ्यांना तुझ्याबद्दल थोडं सांग. तुझं नाव, तुझं गाव, तुझं आई वडील काय करतात आणि नीटचा तुझा स्कोअर काय होता आणि आता कुठल्या कॉलेजचा प्रवेश घेतलाय? मी कुणाल धोत्रे, मी लोहगाव, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगरचा आहे. मला नीटमध्ये 497 गुण आहेत आणि मला श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, छत्रपती संभाजीनगर हे कॉलेज भेटले. माझ्या नीटची प्रिपरेशन म्हणजे मी 11वीपासूनच सरांकडे आहे. जेव्हा सरांकडे चव्हाण केमिस्ट्री फिजिक्स करून इंडिव्हिज्युअल क्लास होती, मी तेव्हापासून सरांकडे आहे. मला फर्स्ट अटेम्प्टमध्ये 585 आले होते, परंतु मला फिजिक्स येत नसल्यामुळे माझा फर्स्ट अटेम्प्टमध्ये नंबर लागू शकला नाही. त्यामुळे मी जास्त खचून गेलो होतो. मग रिपीट करायचं का नाही हा मोठा प्रश्न माझ्यासमोर होता. मग मी सरांना येऊन भेटलो. सरांनी मला एक वाक्य सांगितलं होतं, ते माझ्या चांगलं लक्षात राहिलं. सर म्हणले की टाईम महत्त्वाचा नसतो, तुझं स्वप्न महत्त्वाचे असतात. मग मी एक डबल अटेम्प्ट द्यायचं ठरवलं आणि मग मी साकारमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर मी कंटिन्युअसली सरांचं मार्गदर्शन घेत राहिलो. कंटिन्युअसली सरांना भेटत राहिलो. प्रत्येक टेस्टचे मार्क, त्यानंतर काय चुका झाल्या ते, पुढे कसे सुधारणार ते, आणि कसं पुढं अजून हे करायचं ते सरांना भेटत राहिलो. फिजिक्ससाठी मी थिअरी, NCERT आणि अजून न्यूमरिकल्स हे सरांनी मला सांगितले. काही बुक रेफर केले, त्यातून मला फिजिक्स माझं सुधारणा झाली आणि त्यामुळे माझा ह्यावेळेस फिजिक्स थोडं चांगलं झालं होतं. फिजिक्स तू जे केलं समजा, तर त्या फिजिक्स करत असताना तुला स्कोअर किती आला यावेळेला? यावेळेला 62 आलाय. 62 स्कोअर आला. हो. म्हणजे यावेळेस फिजिक्स टफ असून सुद्धा तुला 62 स्कोअर आला. हो. तर फिजिक्स जे तुझ्यासाठी अवघड विषय होता, हा अवघड विषय सोपा कसा केला तू, किंवा कशा पद्धतीने फिजिक्सची तयारी केली? फिजिक्स तयारी म्हणजे मी 11वीला असताना पहिले फिजिक्स मला जमायचं नाही, तर मी सोडून दिलं होतं. माझे बेसिक्स बाकी होते. बेसिक्सच वीक राहिले हो. होते. मग मी तू रिपीटमध्ये रिपीटला कशा पद्धतीने केलं त्याला? रिपीटला मी पहिले फिजिक्स बेसिक्स पासून केलं. एकदम हो. म्हणजे तुझ्या त्या बेसिक मॅथमॅटिक्स वगैरे याच्यापासून हो. सुरुवात केली. हो. मग तू क्लासच्या स्पीड सोबत चालायचा का तू मागे पडला होता, की सरांनी नाही, जे सांगितलं ते मी फॉलो क्लासच्या करायचं? स्पीड सोबत होतो, पण माझं बेसिकला मग मी एक्स्ट्रा बाकी सॅक्रिफाईस करून एक्स्ट्रा टाइम फिजिक्स केलं होतं. म्हणजे रेग्युलरच्या अभ्यासासोबतच तू एक्स्ट्रा टाइम देऊन फिजिक्सचा बेसिकचा अभ्यास करायचा. हो. त्याच्यासाठी तू काय यूज करायचा? फिजिक्सचे हेच आपले पेशकार सरांचे पहिले बेसिक्सचे व्हिडिओ होते ते, आणि काही डाऊट असले की सरांना भेटायचं डायरेक्ट. सरांना डायरेक्ट भेटायचं. हो. मग सरांना भेटल्यानंतर तुझे डाऊट सॉल्व्ह व्हायचे का? हो. मग तू किती सोपा डाऊट आला तर विचारायचा का सरांना? हो.
की सरांनी तुला मला असं वाटलं सांगितलंच की होतं की जोपर्यंत तुला येत नाही तोपर्यंत येऊन भेटायचं म्हणून. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत येऊन भेटायचं. हो. म्हणजे अल्टिमेट एम आपल्याला येईपर्यंत करायचं. हो. हा, मध्ये सोडायचं नाही. नाहीये. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी मध्ये कसं कसं कॉन्ट्रीब्युशन आहे तुझ्या मार्क्सचं सध्या? माझं फिजिक्स 62, केमिस्ट्री 127, बायोलॉजी 308. 308. हो. म्हणजे बऱ्यापैकी तीनही सब्जेक्टला तुला चांगले स्कोर आहेत, म्हणजे हा. सिलेक्शन होण्यापुरते. हो. कळालं होतं की आता या गोष्टी माझ्या रेग्युलर मध्ये 11वी-12वी मध्ये झाल्या नाही, तर रिपीट मध्ये मला त्या गोष्टी इम्प्रूव्ह करायच्या. अशा काय काय गोष्टी होत्या? तशा म्हणजे मग फिजिक्सच्या कन्सेप्ट होत्या, हम्म, केमिस्ट्रीचे माझे जे लास्टचे 1-2 चॅप्टर सुटले होते ते, हम्म. आणि बायोलॉजीचं मला जेनेटिक्स थोडं अवघड जायचं, ते जे मी सुटलेलं होतं ते हे रिपीटमध्ये जास्त हे भर देऊन केलं. चांगलं केलंस. मला सांग, इथे साकारमध्ये तयारी करत असताना कुठल्या गोष्टींची हेल्प झाली तुला सगळ्यात जास्त? म्हणजे पहिलं तर टीचिंग असेल, स्टडी मटेरियल असेल, त्याच्यानंतर टेस्ट सिरीज असेल. तर मला 1-to-1 डिस्कशन, सरना डाऊट सॉल्व्ह करायचा त्याचा जास्त फायदा झाला. गुड. म्हणजे डायरेक्ट जे क्लासमध्ये होतं आणि जे डाऊट विचारलं तर म्हणजे त्याचं कोरिलेट करून मला जे क्लासमध्ये शिकवलंय हम्म. आणि जे मी डाऊट विचारले तर हम्म. मग त्याच्यामध्ये मला काय समजलं नाही ते सगळं तुला डाऊट्स मध्ये क्लिअर होऊन जायचं. टेस्ट सिरीज जेव्हा राहायची, टेस्ट सिरीजचा खूप मोठा फायदा झाला मला. टेस्ट सिरीज म्हणजे NCERT, केमिस्ट्रीची, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि फिजिकल तिन्ही लाईन टू लाईन क्वेश्चन असल्यामुळे NCERT पार झाल्यासारखे झाले. म्हणजे एक कॉन्फिडन्स आला की आता हो. जे जनरली अजूनही मी रिपीटर बॅच मध्ये जेव्हा विचारतो तेव्हा बऱ्याच मुलांचं असं असतं की NCERT आम्ही अजूनही करत नाही. हो. 12th बॅचेस मध्ये मी जेव्हा विद्यार्थ्यांना बोलत असतो त्यांना पण विचारतो, तर 12th ला तर ऑलमोस्ट NCERT बरेच विद्यार्थी करत नाही. तर NCERTचा काय रोल आहे तुझ्या रिझल्ट मध्ये, किंवा काय असला पाहिजे नीटच्या प्रिपरेशन NCERT मेन, NCERTच्या बाहेर येतच नाही काही. येतच नाही. म्हणजे NCERT प्रत्येकाला मला पहिलं कंपल्सरी. फर्स्टला म्हणजे मला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये फिजिक्स अवघड जायचं, तर मग मी 2 हे केले होते, बायो आणि केमिस्ट्री चांगलं. तर मग केमिस्ट्री मला 171 होते, पण मग नंतर समजलं की 1-2 विषय करून होत नाही. म्हणजे मागच्या अटेम्प्टला तुला केमिस्ट्रीला 180 पैकी 171 होते. हो. आणि ठीक आहे. तेव्हा मी NCERT हे केले होते. खूप NCERT वाचलं. NCERT आणि नोट्स. आणि त्याच्यामध्ये जास्त फायदा उडान टेस्ट झाला. त्याच्यामध्ये जे वेल प्लॅन शेड्यूल असतं की पहिले युनिट वाईज, नंतर मग ग्रँड टेस्ट, नंतर फुल सिलेबस PCB, त्याच्यामुळे ते जास्त रिव्हिजन होतं. खूप जास्त, म्हणजे नंबर ऑफ टाइम्स रिव्हिजन जास्त होतं. हो. मग मला हाच महत्वाचा प्रश्न, आता आधीच्याही पॉडकास्टमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांचे टाइम टेबल सांगितले, पण मला हे विचारायचं की टेस्ट सिरीजचा अभ्यास कसा करायचा, हा बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. तर कुठलीही टेस्ट सिरीज असो, PCBची, साकारची, ही टेस्ट सिरीज इफेक्टिव्ह टेस्ट सिरीज असते, याचा वेल प्लॅन टाइम टेबल विद्यार्थ्यांना दिला जातो. आणि या टेस्ट जर दिल्या तर मी तुम्हाला 100% शुअरिटी देतो की तुमच्या मार्क्समध्ये इम्प्रूव्हमेंट झाल्याशिवाय राहणार नाही, जर तुम्ही प्रत्येक गोष्ट सांगितलेली फॉलो केली तर. टेस्ट सिरीजची तयारी कशी करायची, हा बऱ्याच जणांना प्रश्न आहे. त्याच्याबद्दल मला कुणाल तू सांग की टेस्ट सिरीजला जवळपास 2 दिवसाचा गॅप देऊन एक पेपर असतो. हो. तर त्या 2 दिवसात नंबर ऑफ चॅप्टर्स, त्यांची तयारी, मग काय वाचायचं, सोडवायचं का नाही सोडवायचं का, PYQ सोडवायचे का, क्वेश्चन सोडवायचे का, या सगळ्यांबद्दल सांग मला. त्याबद्दल तुम्ही क्लासमध्ये सांगितलेलं असतं सर, पण मग तरी काय केलेलं नसतं. तर मग त्यामध्ये जे असतं की आपण प्रॅक्टिस, MCQ जास्त महत्वाचे त्याच्यामध्ये. जास्त महत्वाचं आहे. हो. म्हणजे रिडिंग करून घ्यायचं फास्ट, हो. आणि नंतर MCQ सॉल्व्ह करायचे. हो. तर आधी सोडवलेले सॉल्व्ह करायचे का नवीन MCQ सॉल्व्ह करायचे? नाही, आधी झालेले असले PYQ जास्त भर द्यायचा. PYQ वर जास्त भर द्यायचा, म्हणजे आपल्याला नेचर ऑफ क्वेश्चन कळत असतं, काय कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. त्या 2 दिवसात तयारी होते का पूर्ण? हो. सगळं वाचून होतं की काही बाकी राहतं, की मग त्याचा क्रम कसा ठेवायचा? म्हणजे ते आपले पहिले चॅप्टर कसे झालेले त्याच्यानुसार ठरतं ते. म्हणजे पहिले जर चॅप्टर चांगले झाले असते तर लवकर रिव्हिजन होतं, पहिले नसते झाले तर मग त्याला एखाद्या टेस्टला एखादा चॅप्टर सुटतो किंवा मग हे होतं असं. पण त्याच्यामुळे खचून जायचं का? नाही. म्हणजे एखाद्या टेस्टला एखादा चॅप्टर नाही जरी झाला तरी तुम्ही एक्झिस्टिंग नॉलेजच्या बेसिसवर पेपर दिला पाहिजे. पण मग जे केलंय ते त्याच्यावर पूर्ण 100% विश्वास ठेवायला पाहिजे, जे केलंय त्याच्यावर, की मी हे करूनच आलोय आणि हे मी चांगलं सोडवणार. बरोबर. मग टेस्ट सिरीज मध्ये असं झालं असेल की कधी मार्क चांगले आले, कधी एकदम कमी आले, थोडं घाबरून गेला, तर त्यावेळेस तू काय केलं? त्यावेळेस मी अभ्यास चालू ठेवला, बाकी काही नाही, MCQ ते. आणि म्हणजे MCQ कंटिन्यूस चालू ठेवले, अभ्यास चालू ठेवला, विश्वास ठेवला की माझे वाढतील मार्क्स. ठीक आहे. तुझ्या ह्या जर्नीमध्ये जिथे जिथे तुला अडचणी आल्या, तर तुझा असं काही, जसं प्रतीकने सांगितलं की 8-9 जणांचा 10 जणांचा ग्रुप होता, त्यापैकी 9 जण सिलेक्ट झाले,
तर तसा तुझा ग्रुप होता का? हो, आम्ही एकाच ग्रुपमध्ये होतो. तुम्ही एकाच ग्रुपमध्ये होते. मग त्याचा काय बेनिफिट झाला तुला ग्रुपचा? ग्रुपचा बेनिफिट झाला, की असं क्लासची जी टेस्ट व्हायची संडेला, हां. त्यामध्ये समजा आमच्यापैकी फर्स्ट, सेकंड, थर्ड असं कोणी असायचं. तुमच्यापैकीच हां, यायचं. तर मग जे आलं नाही, कोणाला कमी आले, तर मग ते त्याच्याकडून हे रेफर करायचं, की तू काय केलं होतं जे आम्ही केलं नाही. हम्म. आम्ही पुढच्या ह्याच्यात काय करायला पाहिजे. एखादा चॅप्टर एखाद्याला चांगला समजला, तर मग त्याच्याकडून ग्रुपमध्ये समजून आणि घ्यायचं. तुम्ही खूप हेल्दीली ते डिस्कस करायचे. हो. ते पण तुम्हाला सांगायचे की आम्ही काय केलं, काय नाही केलं, किंवा तू जर पहिला आला तू त्यांना सांगायचा. हो. म्हणजे हेल्दी डिस्कशन असायचं की काय केलं आणि काय नाही केलं ह्याच्याबद्दल माहिती तुम्हाला भेटायची. व्हेरी गुड. तर वीकली टेस्ट ज्या व्हायच्या त्यावेळेस तू म्हणजे अभ्यास पूर्ण करून व्हायचा तुझा का नाही व्हायचा? जर काही विद्यार्थी आता येतात ते विचारत असतात नेहमी की सर माझा वीकलीला अभ्यास पूर्ण होत नाही, किंवा ग्रँड टेस्टला बऱ्यापैकी कंप्लेन असते की सर सगळं वाचूनच होत नाही किंवा सगळे चॅप्टर्स होत नाही. तर तुला पण अशी अडचणी यायची का आणि तू काय करायचं त्याच्यासाठी? हो, तशी अडचण यायचीच. म्हणजे जसं जितके जास्त रेफरन्स बुक रेफर केले, की मग तितकं जास्त होतं, की मी इतकेच सॉल्व्ह केले, पुढचे बाकी तर मग. आणि तुम्ही 2-3च जे चांगले बुक रेफर केले, जे तुम्ही रेफर केले, तर ते चांगले केले, त्याचीच जास्त प्रॅक्टिस केली, तर आपल्याला कॉन्फिडन्स असतो, की आपण केलेलं आहे म्हणून. चांगलं केलं. हां, जितके जास्त रेफरन्स बुक केले, की आपण म्हणतो 2 केले, 4 बाकी. काही 4 रेफरन्स बुक रेफर करून ज्यांना जास्त हे येत नाही, तितके जे 2 केलेले असते परफेक्ट त्यांना जास्त मार्क येतात. म्हणजे तुम्ही किती नंबर करता त्याच्यापेक्षा किती क्वालिटी क्वेश्चन्स हां. करता ते मॅटर करतं. जसं फिजिक्ससाठी तू काय रेफर केलं होतं? फिजिक्ससाठी बी.एम. शर्मा आणि डी.सी. पांडे. जे.सी. पांडे. आणि केमिस्ट्रीसाठी? केमिस्ट्रीसाठी आपलं जे क्लासचे मॉड्यूल दिले ते अरिहंतचे ते. आणि अजून पीवायक्यू, अजून आणि एन.सी.आर.टी मेन एन.सी.आर.टीचे एक्सरसाइज आणि सॉल्व्हिंग क्वेश्चन दिलेले. एक्सरसाइज आणि इंटेक्स क्वेश्चन सगळे. हो. आणि बायोलॉजीसाठी बायोलॉजीसाठी जे क्लासचे मॉड्यूल दिले ते तेच. आणि अरिहंतचे आणि पीवायक्यू. पीवायक्यूज. तर बुक्स सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये कुणालने सांगितलेले आहे. तर सगळे बुक्स तुम्ही रेफर करा. क्लास नोटबुक बद्दल तुझं काय म्हणणं आहे? क्लास नोटबुक जे क्लासमध्ये लिहून दिले असते त्याच्या बाहेर ते वीकली टेस्टला कधी म्हणजे हे बाहेर येत नाही असं जास्त. म्हणजे ती नोटबुक आधी चांगली केली हो. पाहिजे. आणि फायनल एक्झामचा आणि तुझ्या नोटबुकचा काय संबंध आहे ते सांग. म्हणजे शक्यतो म्हणजे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिकचे मला जसेच तसे क्वेश्चन दिसले नोटबुक जे लिहून दिलेले ते. म्हणजे त्याच्या बाहेर काहीच नाही. म्हणजे जे उडानमध्ये आलं होतं एन.सी.आर.टीच्या लाईन आणि नोटबुकमध्ये लिहून दिले त्याच्या बाहेर तर काय आलं काहीच नाही. नाही. सध्या जे कॉलेज भेटलंय हे तू अपग्रेड करणार आहेस का अजून? हो. हा, म्हणजे तुला अजून इच्छा आहे. कुणाला डॉक्टर बनून पुढे काय स्वप्न आहे? काय करणार आहेस पुढे? म्हणजे डॉक्टर बनून तुझे पुढच्या 5 वर्षात तुला काय म्हणजे असं वाटतं की मी या ठिकाणी असायला पाहिजे? माझी इच्छा आहे सर लहानपणापासून मला न्यूरोसर्जन बनायचं. न्यूरोसर्जन बनायचं. क्या बात आहे. म्हणजे तुला एक सर्जरीमध्ये पुढे करिअर करायचं आहे. व्हेरी नाईस. म्हणजे ही एवढी क्लॅरिटी असणं खूप जास्त आवश्यक असतं. तुझ्या आता सगळे ज्युनियर्स हे बघत आहेत, त्यांना तू अभ्यासाबद्दल टाइम टेबल कसा बनवायचा किंवा अभ्यास कसा करायचा, डाऊट्स कधी विचारायचे, किती विचारायचे, याच्याबद्दल काय सल्ला देशील? त्याच्यात महत्वाचं म्हणजे कंपॅरिझन दुसऱ्यासोबत नाही, स्वतःसोबत असायला क्या पाहिजे, की बात आहे. मी मागच्या वेळेस काय केलं होतं आणि ह्यावेळेस त्याच्यात जे आलं नाही ते कसं इम्प्रूव्ह करायला पाहिजे बस एवढंच बघायला पाहिजे. आणि कन्सिस्टन्सी ठेवायला पाहिजे. माझ्यापेक्षा कोण हुशार आहे, कोण नाहीये ह्याच्यामध्ये कंपॅरिझन मध्ये पडलंच नाही. त्या दिवस ठरवतो की तुम्ही जे केलेलं आहे बेटर केलेलं आहे आणि त्या दिवशी तुम्हाला काय आठवतं की यांनी जास्त केलेलं आहे माझ्यापेक्षा, मग त्याला जास्त आठवण हे नाही मॅटर करत. तर तुम्ही काय केलं तेवढंच लक्षात ठेवायचं. टाइम टेबल कसा राहायचा? म्हणजे दिवसभरात तुझं तिन्ही विषयाचा अभ्यास करायचा का फक्त 2 का 1च नाही, करायचा? तिन्ही विषयाचा. तिन्ही विषयाचा करायचा. वेळ पुरायचा तुला? नाही, म्हणजे असं शक्यतो नाही, पण मग करावं लागेल. म्हणजे तू वेटेज तिघांनाही द्यायचा. हो. म्हणजे किती कम्प्लीट होतं त्याच्यावरती डिपेंड करतं. मग त्याच्यानुसार तू स्पीड वाढवायचा का? हो. बरं. आणि क्वेश्चन्स किती करायचा डेली? क्वेश्चन्स डेली बायोचे 30, केमिस्ट्रीचे 20 आणि फिजिक्सचे 20. हे डेली करायचं. हो. म्हणजे प्रत्येक लेक्चरचे जेवढे आहेत त्याच्यापैकी 20-20 क्वेश्चन करायचे. म्हणजे प्रत्येक विषयाला वेळ देणं आवश्यक आहे. ते मागं पडलं की समजा जे पुढे शिकवलंय आणि ते मागं पडलंय ते दोन्ही दिवसाचं हे होतं. दोन्ही दिवसात नुकसान होतं. म्हणजे तुम्ही डेली रिव्हिजन ठेवलीच पाहिजे. वाटलं तर तुम्ही काही याचे एमसीक्यू कमी सोडलं चालेल, पण डेली रिव्हिजन झालीच पाहिजे. रिव्हिजन झालीच पाहिजे. म्हणजे त्यांनी दुसऱ्या दिवशी लेक्चरमध्ये कॉन्फिडन्स राहतो आणि सोडवायलाही मदत होते. आणि ते जे चालू आहे ते सोडून देऊन मागचं करणं हे चुकीचं आहे, त्याच्यात दोन्ही हे होऊन जातं. अच्छा. कुणालचं बॅकग्राऊंड जे आहे हे शेतकरी बॅकग्राऊंड आहे. वडील शेती करतात. तर त्यांची कशी मदत झाली बेटा तुला आणि त्यांच्याबद्दल तू काही कृतज्ञता व्यक्त करतो का? माझ्या आई वडिलांनी मला पहिल्यापासून सपोर्ट केलाय. माझ्या जेव्हा 585 आले फर्स्ट अटेम्प्टला, तेव्हा पण माझे आई वडील मला काहीच म्हणले नाही की इतकेच कमी आले, आणि हे माझे आई वडील मला पहिल्यापासून तुला जे करायचं ते कर. म्हणजे ते सपोर्ट करतात प्रत्येक गोष्टीमध्ये. कुठे तुझे मार्क कमी जास्त यायचे त्यांना माहित पडायचं का किंवा ते बोलायचे का तुझ्याशी? नाही, मला काहीच नाही. ते म्हणजे
पुढच्या वेळेस चांगलं करा फक्त. फक्त पुढच्या वेळेस चांगलं कर, म्हणजे आम्ही तुझ्या सोबत आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये. ठीक आहे. म्हणजे या मेडिकल किंवा डॉक्टर बनण्यासाठीचं काय प्रोत्साहन होतं तुझं? म्हणजे का वाटलं तुला डॉक्टरच बनावं म्हणून, न्यूरोसर्जन बनायचं वगैरे? लहानपणापासून इच्छा होती सर, ते गावाकडं केले हे नसतं मग मला. सुविधा नव्हत्या गावाकडे वगैरे, तेव्हा तुला असं वाटलं की डॉक्टर बनलं पाहिजे. गुड. म्हणजे तुला काहीतरी समाजाला द्यायचंय. म्हणजे बाकी व्यवस्था बंद पडली चालती कोरोनामध्ये जसं बंद पडलं, पण हे बंद नाही पडू शकत, जी मदत लोकांना व्हायची. हेल्थ केअर सेक्टर हे सगळ्यात महत्वाचं आहे. ठीक आहे. तर कुणाल, थँक्यू फॉर कमिंग इन दिस स्टुडिओ. आणि साकारकडून, पूर्ण टीम साकार आणि आमच्या सगळ्यांकडून तुला पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा, पुढच्या जर्नीसाठी. आणि या व्हिडिओमध्येच मी सांगू इच्छितो की कुणाल सारखे बरेच विद्यार्थी आहेत जे परिस्थितीचा, म्हणजे बिकट परिस्थितीचा सामना करून इथपर्यंत पोहोचत आहेत आणि यशस्वी होत आहेत. तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुमची परिस्थिती, तुमचं 10वीचं मीडियम, तुमचं बेसिक काय आहे काय नाही, ह्या गोष्टी मॅटर करत नाहीत. फक्त तुमची इच्छाशक्ती, दांडगी पाहिजे. जर तुम्हाला आयुष्यात सक्सेसफुल व्हायचं असेल तर दांडगी इच्छाशक्ती ठेवा, प्रयत्न करायला कमी पडू नका आणि मार्गदर्शन घ्यायला पण कमी पडू नका. मार्गदर्शन करायला सगळेजण रेडी आहेत, आपण मार्गदर्शन घेण्यासाठी जात नाहीयेत किंवा आपण मदत मागत नाहीयेत. तर कुणालची सगळ्यात बेस्ट गोष्ट तुला मी या इंटरव्ह्यू मध्ये सांगतो की हा खूप समर्पित होता, डेडिकेटेड ज्याला म्हणतो आपण. एवढं समर्पण होतं की याच्या टेस्टला मार्क कमी आले, काही झालं तर हा ट्यूजडे वेनसडेला भेटायला आलेला असायचा. प्रत्येक वेळेस शिक्षकांच्या संपर्कामध्ये राहिला. आणि तेच मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की शेवटपर्यंत शिक्षकांच्या संपर्कात राहा. तुम्ही आयुष्याच्या प्रत्येक स्पर्धेत यशस्वी व्हाल. तुम्हाला सगळ्यांना, कुणाल, तुला पुढच्या भविष्यासाठी, येणाऱ्या तुमच्या सगळ्या चॅलेंजेसला ओव्हरकम करण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी ऑल दी बेस्ट.